आज सविताच्या किचनमध्ये बनते आहे सुरणाची झटपट भाजी. त्याच्यासाठी 2 शिट्यांनी मी सुरण उकडून घेतलाय. त्याच्यासाठी लागणारा कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, कोकम घालायचं, कोथिंबीर, मीठ, तेल, हळद, 1 चमचा हळद आणि 1.5 चमचा मसाला, 2 चमचे तेल, चमचा मीठ. हे वाटण करून घेतलंय. कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि हळद एवढं घालून एक वाटण केलंय. आता कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये मी हे 2 चमचे तेल घालते. थोडासा हिंग टाकते, कढीपत्ता टाकते, कांदा टाकते, कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घेते. टोमॅटो टाकते, कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकते. त्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. टोमॅटो कांदा मऊ होण्यासाठी झाकण काढते. हळद टाकते अर्धा चमचा आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकला. चांगलं ढवळून घेते. आता मी याच्यात हे वाटण घालून घेते. वाटण चांगलं परतून घेते. वाटण शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घालते. एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवते वाटण शिजण्यासाठी. झाकण खोलते. असं तेल सुटलं पाहिजे. चार कोकम टाकले. का कोकम टाकायचं तर सुरणाला खाज येते. कोकम टाकल्यावर सुरणाची खाज जाते, म्हणून कोकम कधी पण भाजीत टाकावं सुरणाच्या. आता याच्यात सुरण घालून घेते. सुरणाची भाजी आता मी याच्यात मसाल्यात घालून घेतली. आता ही चांगली परतून घेणार.
आता राहिलेलं मीठ 1 चमचा घालून घेते आणि चांगलं परतून घेते व्यवस्थित. गॅस थोडा बारीक ठेवते आणि चांगली उकळी येण्यासाठी झाकण ठेवते. सुरण शिजलेलाच आहे, त्याच्यामुळे फक्त मसाल्याची उकळी येण्यासाठी मी ठेवलंय झाकण. झाकण काढते. भाजीला अशी उकळी यायला पाहिजे. छान उकळी आली. कोथिंबीर घालते. आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली. जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.